आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मायक्रो फायनान्स मुक्त महाराष्ट्र लढा परत एकदा जोमाने सर्वांनी लढूया। बाजीराव नाईक। सध्या मायक्रो फायनान्स कंपनी सक्तीने नागरिकांना त्रास देत असल्याचे दिसून येत आहे। घरी महिला असतात पण कोणतीही समज न देता बेकायदेशीररित्या नोटीसदारावर चिटकवून महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अन्यथा बहुजन परिवर्तन पार्टी प्रदेश महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने ठोकशाही करून उत्तर दिलं जाईल। माननीय बाजीराव नाईक यांनी दिला इशारा। दिनांक 19/5/2024 रोजी आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तमाम भारतवासियांना, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना, आदरणीय केंद्र शासनाला, महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे। या ज्या मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत ह्या अतिशय उन्माद आणि खाजगी सावकार आहेत। गेले 2012 पासून याचा लढा मी देतोय, पण आज तागायत या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई झाली आहे। माननीय मुंबई हायकोर्टातून यांच्यावर सर्वांच्यावर मी स्टे ऑर्डर घेऊन देखील यांची मजल इथपर्यंत गेले, ते कस्टमरच्या घरामध्ये जातात आणि एक 20-30 हजारासाठी असं जे जाहीर नोटीस आहे, हे आपण नोटीस व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल। हे जे व्हिडिओ आहे ते पूर्ण आपल्या जे नोटीस आहे ह्या नोटीसवर कुणाची कसलीही सही नाही। या नोटीसवर फक्त पत्ता आहे आणि अमाऊंट 30,128 रुपये आहे। 30,128 रुपयेसाठी घर सेल करतो म्हणून बंधन बँकेचे काही कर्मचारी अधिकारी महिलेच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरावर अशी नोटीस चिकटवायची धाडस करतात। मला केंद्र शासनाला अधिनियम आर्टिकल 19 नुसार सांगायचं आहे, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। आर्टिकल 39 नुसार आम्ही भारताच्या मालमत्तेचे मालक आहोत। रिझर्व्ह बँकेचे नेम घालून दिलेले आम्ही नेम पाळत असतो, पण या फायनान्स कंपन्या या 20 आणि 30 हजारासाठी जर 40-50 लाखाची प्रॉपर्टी ताब्यात घेत असेल तर अशा खाजगी सावकारावर तुम्ही कारवाई करणार आहात का? अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या माध्यमातून लढा देतोय। पण इथून पुढच्या काळात सर्व मायक्रो फायनान्स कंपनींना माझं सांगणं आहे, अशा जर नोटीस जर कुठल्या दारावर घरावर चिकटायला गेलात, जर तुमचं कोण पैसे फेडत नसतील तर तुम्ही सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। तुम्हाला जो माध्यम आहे त्या माध्यमातून तुम्ही कारवाई करा, पण लोकांच्या घरामध्ये जाऊन, महिलेच्या घरामध्ये जाऊन अशा प्रकारे जर कृत्य कराल तर आम्ही तुम्हाला जशास तसं उत्तर देऊन इथून तुमच्या कंपन्या पूर्णपणे सेल करून, बंद करून तुम्हाला चोप दिल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा मी आज व्हिडिओच्या माध्यमातून देतोय आणि येत्या काळामध्ये आम्ही परत ह्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करतोय। सर्व बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, असे फायनान्सवाले तुमच्या दारात आलेत की त्यांचा फक्त व्हिडिओ करा, फोटो काढा आणि मला पाठवा। शेवटी लोकशाही आहे, भारत हा गणराज्य आहे। या गणराज्यामध्ये राहत असताना आपले अधिकार आपण वापरूया आणि या खाजगी सावकारांना हद्दपार करूया। जय भारत।